मला याच्याशी बोलताना एकच सांगावं लागेल की बोगस प्रमाणपत्र दिले तर कुणी दिले? बोगस प्रमाणपत्र कोण देते? कोण देते प्रमाणपत्र? शासनाचे अधिकारी। मग शासनातलाच एखादा मंत्री म्हणत असेल की बोगस प्रमाणपत्र, तर हे कसं? हे मला संयुक्तिक वाटत नाही। तुम्हीच देताय, तुम्हीच शासन म्हणून, तुम्हीच राजकर्ते म्हणून गेल्या 2 वर्षातले 23-24 पासून म्हणताय ते काहीतरी। मी जी बाईट बघितली की त्याच्यानंतर जे इश्यू झालेत वगैरे, 23-24 ला गव्हर्नमेंट कोणाचं होतं? मुख्यमंत्री कोण होता? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा आता सरकारमध्ये मंत्री असतील, हे कोण होते? मग ह्यांचेच आहे, तर मग आता असं कसं म्हणता येईल की बोगस? आणि मग बोगस तर ते मला माहित नाही, त्यांनी काय म्हणले हे मला माहित नाही, पण जे दिले ते ओरिजिनल तपासूनच दिले असणार अधिकाऱ्यांनी। माझा अधिकाऱ्यावर भरोसा आहे, मला असं वाटत नाही कोणी अधिकाऱ्यांनी बोगस दिले असते। आता ज्यांना वाटतं त्याचं काय करायचं, त्यांच्याच प्रमाणपत्राला त्यांना चॅलेंज करायचं, मला त्याच्यावर काय बोलता येईल? तसंच माझ्या निवडणुकीत पण दाखवलं होतं ना की ओबीसीचं प्रमाणपत्र मध्ये येणार कोण होतं, सरकार कोण होतं, मंत्री कोण होतं, मंत्री दाखवतो। तसं हा विषय वेगळा आहे, त्याला काय येतं, विलाज नाही। जे आहे ते आहे, त्याच्या पद्धतीने ते झालेले जेवढे काही नोंदी आहेत त्याच्या नोंदीप्रमाणे दिलेले ही प्रमाणपत्र असतील। आणि या प्रमाणपत्राची काय त्यांना करायची ती चौकशी करतील ना। चौकशीला काय त्यांना, तो त्यांचा अधिकार आहे सरकार म्हणून, पण द्यायचा अधिकार त्यांचाच, त्यांनीच दिलेत। त्यांच्याच याचे जर त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, त्याच्या आधारे जर काही इश्यू होत असतील तर त्याच्यावर जर कोणी आक्षेप घेत असेल तर मला वाटतं हे संयुक्तिक नाहीये, महाराष्ट्रातली ही संस्कृती नाहीये। आता सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समितीने GR काढून आता काहीतरी नवीन जी गॅजेट, हैदराबाद गॅजेट लागू केले, त्याच्या गॅजेटरनुसार ते काय नवीन मांडणी करून आपल्याला आरक्षणाच्या बाबतीत जे काही घ्यायचंय आणि त्यांना जे प्रमाणपत्र द्यायचे त्याच्या बाबतीचा निर्णय झालेला आहे। आता त्याच्यावर सुद्धा आणखी काय बोलतात तर त्याच्यावर मी त्या खोलात जायचं नाही, पण मला वाटतं की ही जी चौकशी करायची म्हणतात हे संयुक्तिक वाटत नाही। जर हैदराबाद गॅजेटर मध्ये जर असेल, मी तर म्हणतो धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून या सरकारनं कितीतरी वेळ सांगितलं ना, मग त्या धनगर समाजाला आमचे बांधव आहेत त्यांना एसटी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही कुठं नाही म्हणतोय। उलट त्यांनी इथंच अडकून ओबीसीत अडकून बसण्यापेक्षा तिथं जर ते एसटी मध्ये गेले तर किती आनंदाचा विषय। त्याच्यामुळे बंजारा समाज जर गॅजेटर लागू झालं, बंजारा समाजाला दिले, धनगर समाजाला दिले तर मला आनंद आहे। सर्व वाहिन्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला एकच आव्हान करेल, आरक्षण हा लोकशाहीमध्ये दिलेली एक काय म्हणतात त्याला, दिलेली एक तुम्हाला सवलत आहे। या सवलतीपेक्षा तुमचं आयुष्य खूप मोठं आहे। आरक्षण कुणाला लागू होते, कुणाला नाही होत, कुणाला काय होतं, याच्यापेक्षा तुमचं आयुष्य अति महत्वाचं आहे। आणि आयुष्य तुम्ही सांभाळा, तुमच्या पाठीमागे तुमचं कुटुंब आहे, तुमचे आईवडील आहेत। सर्वजणांनी आईवडिलांची, घराची काळजी केली पाहिजे, आपल्या स्वतःच्या देहाची काळजी केली पाहिजे, असं मी सर्वांना विनंती करेन, आव्हान करेन। गट सचिव त्यांची पगार मिळत नाही, त्यांना जी वेतन आहे ते 6-6 महिने मिळत नाही किंवा त्यांच्या खात्यावर असणारे पैसे DCC बँक देत नाही, याच्यासाठी कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसले होते। त्यांचं उपोषण गेली मागच्या 1 हप्ताभर झालं चालू आहे। मी दिल्लीला असल्यामुळे मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला आणि आज कलेक्टर साहेब, DDR साहेबांना पण बोलून त्यांना हे करून दिलं की त्यांच्याकडे आता जे महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाच्या संयुक्त याच्यातून जे आवला त्यांना 3,71,00,000 रुपये जे जमा झालेत ते पैसे आता मंथ एंड पर्यंत आम्ही यांना देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं। तसं लेखी आश्वासन घेतलं आणि ते घेतल्याच्या नंतर त्यांनी विनंती केली त्यांना की तुम्ही पाठीमाग घ्या, आणि पाठीमाग घ्यायच्या अनुषंगाने त्यांनी घेतले। आणि त्यांना आणखी आता ठोंबरे म्हणून शिव पण बँकेचे होते, त्यांनी पण सांगितलं की आमच्याकडे पैसे जर उपलब्ध होतील, त्यांनी आणखी या उपोषणकर्त्यांनी एक खंत व्यक्त केली की बाकीच्या तालुक्यातले पैसे दिले जातात आणि आमचे फक्त बीड तालुक्यातले देत नाही। आता याच्यावर मला संशय की बीड तालुक्यातल्याच लोकांचे का नाही, त्या लोकसभेच्या निवडणुकीपासून बीड तालुक्यावर काही दुर्लक्ष झालंय का हे मला कळत नाही। तरी मी त्यांना तसं सांगितलं की बीड तालुका का नाही, असं जर असेल तर नाही, तर ते ठोंबरे म्हणले की नाही असं, पुन्हा म्हणते रेशिओ जुळवायचा। आता मला माहित नाही ते काय, ते मी एकदा स्वतः कलेक्टर साहेबाबरोबर या बँकेची बैठक लावणार म्हणजे लावणार, आणि त्याच्यात गट सचिवाचा विषय प्रामुख्याने असेल, पीक कर्जाचा विषय असेल, हे सर्व गोष्टी असेल कलेक्टर साहेबाला बोलून। आता हे 15 दिवस ही पण संपल्याच्या नंतर 22 तारखेच्या नंतर मी 100% मीटिंग लावणार।